अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसची युती, मात्र काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती खपवून घेणार नाही, नेत्यांवर कारवाई करणार, फडणवीस संतापले. अंबरनाथमध्ये भाजपला पाठिंबा नाही, भाजपसोबत जाणारही नाही, भाजपसोबतच्या युतीबाबत तालुका अध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागवलं, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. अंबरनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक आणि पूर्ण टीम भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. नगरसेवक आणि पदाधिकारीही भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. काँग्रेसचे अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन, सपकाळांच्या आदेशानंतर प्रदीप पाटील यांच्यावर कारवाई. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची आघाडी, भाजपसोबत आघाडी केल्यानं सपकाळांची शिस्तभंगाची कारवाई. अकोट अंबरनाथमधील युतीचा प्रश्न हा भाजपचा, याचं उत्तर भाजप नेत्यांना विचारा, आमचा काँग्रेसला विरोध होता आणि राहील, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमशी छुपी किंवा उघड युती, अर्धी काँग्रेस भाजपमध्ये घेतली, उरलेल्यांसोबत युती, संजय राऊतांची भाजपवर टीका. भाजप नैतिकतेचं खोटं ढोंग करते, सत्तेसाठी भाजप कुणाशीही युती करते. अंबरनाथ आणि अकोटमधील युतीवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा. भाजपचं काँग्रेसीकरण झालंय, काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीटं दिली जातात, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका. संजय राऊतांच्या भाजपवरील टीकेला भाजपकडून नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, ते तिकडे जात असतील म्हणून पोटातलं ओठावर आलं असेल, बन यांचा राऊतांना टोला. ही अजब प्रेमाची गजब कहाणी, हा भारतीय जनता पक्षाचा लव्ह जिहाद, एमआयएम सोबत केलेल्या युतीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांची टीका. अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये जाणार. अंबरनाथमध्ये भाजपसोबत युतीनंतर काँग्रेसमधून पाटील यांचं निलंबन, हर्षवर्धन सपकाळ यांना युती संदर्भात सांगितलं होतं, मात्र पैसे न दिल्यानं सपकाळांनी कारवाई केल्याचा प्रदीप पाटील यांचा आरोप. अकोटमध्ये भाजपसोबतच्या आघाडीतून बाहेर पडण्याचे आदेश दिले, भाजप ज्या गटात त्यांच्यासोबत जाणार नाही, भाजप एमआयएम युतीच्या मुद्द्यावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांचा हल्ला, कार्यकर्त्यांकडून जलील यांना मारण्याचा प्रयत्न. काही गुंडांकडून पोलिसांसमोरच गाडीवर हल्ला आणि गुंडांना भाजप आणि पालकमंत्र्यांचं संरक्षण, जलील यांचा भाजपसह शिरसाटांवर निशाणा. हल्ला झाल्यानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. जलीलांनी पैसे घेऊन तिकीट विकलं, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावलं, संजय शिरसाट यांचा आरोप. जलील एक नंबरचा खोटारडा माणूस म्हणत शिरसाटांनी आरोप फेटाळले. माझ्या वाहनावरही 6 गोळ्या झाडल्या होत्या, आजही लोक रोज धमक्या देतात. इम्तियाज जलील यांच्यावरील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला, हा आरोप खोटा. जलीलांचेच कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बंड करतात, ते भाजपवर आरोप करतात, हे चुकीचं आहे. या आरोपात तथ्य नाही. भागवत कराड यांनी जलीलांचे आरोप फेटाळले. ज्या भागात जलील यांच्यावर हल्ला झाला तिथे भाजपचा उमेदवार नाही, जलील यांनी पैशाचा व्यवहार करून तिकीट वाटली, यातूनच त्यांच्यावर हल्ला झाला. भाजपच्या अतुल सावे यांची प्रतिक्रिया. हिंदू समाजाशी मस्ती केली तर कर्म मागे लागतंच, गाडीवरच हल्ला झालाय, चपलांचा हार घातला तर आश्चर्य वाटायला नको. जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंची टीका. पक्षातील नाराजांची मोठ बांधण्यासाठी ओवैसी मैदानात, एमआयएममधील नाराज नेत्यांशी 1 to 1 चर्चा. एमआयएममधील 22 माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्यानं एमआयएमचे कार्यकर्ते नाराज, इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. हल्ला करणाऱ्यांच्या हातात हिरवे झेंडे सोडून काळे झेंडे आले असतील, 16 तारखेला निकालानंतर हिरव्या आणि काळ्या झेंड्यांचा अर्थ कळेल. गाडीवरील हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आणि सिद्दीकी यांचं मनोमिलन, असदुद्दीन ओवैसी यांनी नाराज असलेल्या सिद्दीकी आणि जलील यांची भेट घडवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट. ठाकरेंकडून मुलीला तिकीट न मिळाल्यानं सकपाळ नाराज असल्याची चर्चा. दगडू सकपाळांची तब्येत बरी नव्हती म्हणून सदिच्छा भेट घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरेंनंतर महाराष्ट्रात दुसरा कोणताही ब्रँड नाही, आता कोणी स्वतःला ब्रँड सांगत असेल तर त्यांचा बँड वाजवणार, फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, संयुक्त मुलाखतीतून राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची, ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर.
बुलेट ट्रेन 2028 मध्ये सुरू होणार, ठाकरेंनी स्थगिती दिल्यानं बुलेट ट्रेनला महाराष्ट्रात उशीर. ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. कल्याणच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा. उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही, जो गुंडाराज करेल त्याला देवाभाऊंना उत्तर देता येईल. या गुंडाराजला कसं निपटवायचं ते देवाभाऊला माहिती. सभेत फडणवीसांची तंबी. मनपा निवडणुकीनंतर संदीप देशपांडे मनसेतून बाहेर पडण्याची शक्यता. राज ठाकरेंकडून देशपांडेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. जागावाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवल्यानं संदीप देशपांडे नाराज. देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार. पुण्याच्या काळेपडळ भागात शिंदेच्या शिवसेनेच्या नाना भानगिरींच्या गाडीवर दगडफेक. नाना भानगिरींकडून पोलिसांकडे तक्रार. हल्लेखोरांना शोधून काढण्याची मागणी. भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजप आमदारांचा राडा. आमदार महेश चौघुले समर्थकांची सभेत घुसून महिलांना शिवीगाळ. प्रतिभा पाटील महिला समर्थकांची निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार. मुंबईच्या पवई चांदिवली भागात भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. मुंबईच्या वांद्र्यात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीम कुरेशींवर हल्ला. हाजी सालीम कुरेशी यांची प्रकृती सध्यास्थिर. काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणात 60 दिवसात तपास करून चार्जशीट दाखल करू. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याची मागणी करू. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 29 मध्ये मतदान स्लिपवरून वाद निर्माण. दीपक बडगुजर यांच्या प्रभागात अज्ञातांनी भाजपच्या स्लिप फाडल्या. स्लिप वाटप करणाऱ्यांना अज्ञातांनी मारहाण केल्याचा सुधाकर बडगुजर यांचा दावा. छत्रपती संभाजीनगर शहरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न. शहरातील कैलासनगर भागातील कार्यालय अज्ञातांकडून मध्यरात्री पेटवण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. एकनाथ शिंदेंचा वरळी, परळ, शिवडी आणि सायन कोळीवाड्यात प्रचार. एकनाथ शिंदेंच्या प्रचारासाठी हायटेक प्रचार बसचं नियोजन. एकनाथ शिंदे 9 तारखेला पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार. कात्रज चौकात सकाळी 11 वाजता सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ठाण्यात रोड शो. ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांना भेट देणार. आज संध्याकाळी 5 वाजता ठाण्याचा दौरा सुरू होणार. अजित पवारांचा बालेकिल्ल्यात पुण्यात रोड शो. शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वतीमध्ये अजित पवारांचा प्रचार. अजित पवारांचा पुण्यात 5 तास रोड शो. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल. हातात स्वाभिमानाचा लढा लढणार. होय मी निष्ठावंत अशा आशयाचा बॅनर घेत कार्यकर्त्याकडून खंत व्यक्त. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंचा रोड शो. वरळी, कोळीवाडा ते लोअर परळच्या बावला मशिदीपर्यंत रोड शो. वरळी भागातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो. अमित ठाकरेंकडून ऐरोलीत प्रचार. दिघा विभागातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये अमित ठाकरेंकडून प्रचार. मनसे उमेदवार सुवर्ण कदम यांच्या कार्यालयाचं उद्घाटन. पनवेलमध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत रोड शो. रोड शोला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती. मालाडच्या मालवणीमध्ये काँग्रेस आमदार असलम शेख यांचा रोड शो. असलम शेख यांच्या रोड शोमध्ये मुस्लिमांसोबत पंडितांचाही समावेश. संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समितीची बैठक संपन्न. बैठकीत संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांबाबत चर्चा. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेसाठी भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं. गाण्यात भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून आयोगानं गाणं नाकारलं. आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याचा ठपका. निवडणूक आयोग हा धर्मनिरपेक्ष असायला हवा. भाजपच्या प्रचार गीतातील भगवा या शब्दात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर जारी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दात टीका. आज 8 वाजता पाहता येणार संयुक्त मुलाखत. पुण्याचा खेळखंडोबा करणाऱ्या लोकांना बाजूला करायचंय. मी अर्थमंत्री, निधी आणण्याचं काम करेन, तुम्ही काळजी करू नका. अजित पवारांची प्रतिक्रिया. 15 तारखेनंतर मुंबईत एकही रोहिंग्या बांगलादेशी ठेवणार नाही. मंत्री नितेश राणेंचा इशारा. राष्ट्रभक्त मुस्लिम सोबत असल्याची राणेंची प्रतिक्रिया. वरळीत विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला. युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले. भाजप प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा. सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली. आम्हीही वरळीतील सिटिंग सीट सोडल्या. धुरींच्या आरोपांवर सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण.
संतोष धुरीं पाठोपाठ मनसेचे मनीष धुरीही नाराज असल्याची चर्चा. परब, संजय कदम आणि दीपक सणस यांनी केसानं गळा कापला. मनीष धुरींचं राज ठाकरेंना पत्र. राक्षसाचा जीव पोपटात तसा ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंना मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते, एकनाथ शिंदेंची टीका. उद्धव मामूंना चंगेज मुलतानी, हारून खान, असलम शेख चालतो, पण संतोष धुरी, संदीप देशपांडे, उद्धव ठाकरेंना चालत नाही. भाजपच्या अमित साटम यांची टीका. अमित साटम लोकांची दिशाभूल करत आहेत. मागील 50 वर्षांपासून बांगलादेशी आहे की नाही याचा तपास सुरू आहे. सरकारनं आधी शेख हसीना यांना भारतातून बाहेर काढावं, त्यांच्यामुळेच बांगलादेशातील हिंदू अडचणीत येत आहेत. साटमांच्या घुसखोरीच्या वक्तव्यावर नवाब मलिक यांची टीका. आमच्यात कटुता वाढू नये यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत 2 वेळा बोललोय. यासह चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबतही बोललोय. त्यामुळे पुढे कटुता निर्माण होऊ नये यावर एकमत झालंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. भाजपकडून पुण्यात जाहीरनाम्याचं प्रकाशन. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रकाशन. हमारे आंगने में तुम्हारा क्या काम है म्हणत अमित देशमुखांची विरोधकांवर टीका. इतर ठिकाणाहून प्रचारासाठी येणाऱ्या आमदार मंत्र्यांना अमित देशमुखांचा टोला. झेडपी निवडणुकीत पिंपळदरी सर्कलमधील उमेदवाराला पाडणाऱ्याला 71 लाख रुपये देणार. पिंपळदरीच्या यात्रेतील कुस्तीच्या मैदानातून संतोष बांगरांची घोषणा. भाजपचा गड असलेल्या मोरबाग प्रभागातही नवनीत राणांकडून युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार. नवनीत राणांनी केलेला प्रकार भाजप कार्यकर्त्यांना व्यथित करणारा. मात्र कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये. भाजप खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार द्यायला नको ते बावनकुळेंची प्रतिक्रिया. प्रत्येकाला पाहिजे तेवढ्या जागा देऊ शकत नाही. भाजपनं रवी राणांच्या उमेदवाराविरोधात उमेदवार दिले नाही असं म्हणत बावनकुळेंकडून नाराजी व्यक्त. प्रचारादरम्यान आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाची नक्कल. फडणवीसांच्या भाषणाच्या स्टाईलची आदित्य ठाकरेंनी केली नक्कल. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडून शिंदेंवर टीका. शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्याएवढं. नितीन देशमुखांकडून शिंदेंसह शिवसेनेवर टीका. नितीन देशमुखच सैतान चिल्लर लोकांच्या टीकेला उत्तर देत नाही. शिंदेंवरील टीकेनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. दहिसर प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाश दरेकर यांच्या समर्थनार्थ चौकसभा. भाजप खासदार मनोज तिवारींकडून उत्तर भारतीय मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन. निवडणूक महाग होतीये, मतदाराला 5,000 विकत घेण्याची ताकद राजकारण्यांनी उभी केली. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. मुंबईहून लातूरला येणाऱ्या निधीला कात्री लावली जाते. निलंगा, औसा, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूरच्या निधीला कात्री लागते. अमित देशमुखांचं नाव न घेता भाजप आमदारांवर आरोप. पुण्यात शिवसेनेच्या शामराव मंजाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. शामराव मंजाळकर 29 महिने होते तुरुंगात. डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा शिंदेंच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा. प्रभाग 30D मधील रामचंद्र माने यांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. केडीएमसी मनपा निवडणुकीआधी ठाकरेंच्या सेनेला धक्का. जळगाव मनपा निवडणुकीत माजी सभापती जितेंद्र मराठे यांची बंडखोरी. प्रफुल्ल देवकर यांच्या विरोधात जितेंद्र मराठे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता. आरक्षण 50% आत असलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणूक घोषित होण्याची पुढील आठवड्यात अपेक्षा. दोन्ही राष्ट्रवादी सध्या तरी एकत्र. उद्या काय होईल सांगू शकत नाही. शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी मिळून पुण्याचा महापौर करू. 2 राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. एखादं कुटुंब एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा. दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांवरून उदय सामंतांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या जाहीर सभेला आंदेकर कुटुंब मंचावर. अजित पवारांनी आमचं काम बघून आम्हाला उमेदवारी दिली. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांची प्रतिक्रिया. सोलापुरात मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचा आक्षेप. चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा भाजपच्या सोमेश क्षीरसागर यांचा आरोप. जळगाव मनपा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी अनोखी शक्कल. अंगावरील कपड्यांवर प्रभागातील समस्या लिहून उमेदवारांचा प्रभागात प्रचार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड झाल्यानंतर बारामतीत फटाके वाजवून कार्यकर्त्यांचा जल्लोष. नागपूरच्या विकासावर मुख्यमंत्री फडणवीसांशी विशेष संवाद. तर्री पोहा विथ देवाभाऊ विशेष मुलाखतीचं आयोजन. 50 ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचं थेट प्रक्षेपण होणार. अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता भारत गणेश कुरे मुलाखत घेणार. लोकसभा आणि विधानसभेत आपला स्ट्राईक रेट चांगला. खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला. अमरावतीत एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका.
रायगडमध्ये मुरुड जंजिरा महोत्सवात मैं हूं डॉन गाण्यावर सुनील तटकरेंचा डान्स, तर सुनील तटकरेंचा डान्स हा निर्लज्जपणाचा कळस, महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल. वसई विरार मनपा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. वसई विरार मनपा निवडणुकीत 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.